सोलापूर महानगरपालिकेच्या या सभागृहामध्ये जुलै महिन्यातले विषय असतील, परत जून महिन्यातले विषय आहेत। या ठिकाणी सर्व विषय जवळपास 170 विषय या ठिकाणी अजेंड्यावर आले होते। सर्व विषय अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळी वातावरणामध्ये हे विषय पार पडले आणि जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयावर आम्ही या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी सभागृह नेत्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सभागृह हाताळलं आणि आम्ही देखील सर्व नगरसेवक जे काही सोलापूर शहराच्या विकासाचे मुद्दे आहेत त्याला प्राधान्य देत जवळपास 170 विषय आम्ही या ठिकाणी आज मंजूर केलेले आहेत। 135चा रोलिंग काय म्हणतो? 135चा रोलिंग या ठिकाणी आम्ही तूर्त तहकूब या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय सर्व नगरसेवकांनी मिळून घेण्यात आलेला आहे। आणि उपमहापौरांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर रोलिंग मान्यता दिली ना, मान्यता दिली संदर्भात आपण आयुक्तांना आदेश दिला, जे आनंद जाधवने लक्षवेधी मांडली होती त्यावर आम्ही आयुक्तांना या ठिकाणी आम्ही आदेश दिलेले आहेत। नालेसफाईचं जो ते हे मागितले होते आपले आयुक्त आनंद नेता जाधव साहेबांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता, त्याच्यावर लक्षवेधी जी मांडली होती त्याच्यावर आम्ही आयुक्तांना या ठिकाणी सांगितले की जो संबंधित अधिकारी जो कोण दोषी आढळतो त्याच्यावर तुम्ही कारवाई करा असा आम्ही आदेश दिलेला आहे। किती दिवसात अहवाल पूर्ण करणार? आयुक्त साहेबांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ना त्याचं की आम्ही सध्या त्याचं त्यांनी एक समिती नेमलेली आहे, त्या समितीच्या मार्फत जे कोण दोषी असेल त्याच्यावर ते कारवाई करतो म्हणून सांगितलं। असं होतं की बाबा चौकशी असेपर्यंत अधिकारावर त्या पदावर टाकू नये नाही, त्यांची आता आयुक्तांनीच त्यांना उत्तर दिलं त्यामुळे ते परत नंतर गप्प बसले ना काय आयुक्त करणार हां एकूणच म्हणजे सभा चांगली झाली। आणि एक महिना रजेवर चालले, नगर अभियंता एक महिना रजेवर चालले आणि तीच चौकशी नगर अभियंता जर ह्याला चालले असेल तर तो त्याचा नाही, मला वाटते तो ते रजेवर चाललेत हे काय आमच्या अजून आता कानावर आलेलं नाही। जर काही हे येत असेल तर आयुक्तांना सांगू आपण एक 15 दिवसानंतर जे कोण दोषी आढळते, कारण का आज एक मिनिट आहे का, आज उत्तर देण्यासाठी नगर अभियंता या ठिकाणी सक्षम म्हणून ते बोर्डात उपस्थित होते, संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते, संबंधित नगरसेवक जेवढे प्रश्न या ठिकाणी विचारले त्याचं सर्व उत्तर या ठिकाणी नगर अभियंत्यांनी दिलेलं आहे, सर्व अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे, आयुक्तांनी दिलेलं आहे, सर्वांनी दिलेलं आहे। तर विषय आता आयुक्तांनी या ठिकाणी एक समिती नेमून जे कोण अधिकारी दोषी आढळतील त्याच्यावर आम्ही कारवाई करतो म्हणून सांगितलेलं आहे, तो विषय तिथंच थांबला। प्रथम दर्शनी त्यांनी चूक मान्य केली आयुक्तांनी, त्या बिलामध्ये तफावत आहे, मग बघतील ना ती चौकशी करून जे कोण दोषी आढळतील त्याच्यावर कारवाई करतील, संभाजी तलावाचा कारण का तो विषय आहे प्रशासन काळातला विषय आहे तो। संभाजी तलावाच्या असं त्यांनी मान्यच केलं। हे बघा प्रशासना काळातला विषय आहे, आयुक्तांना आम्ही या ठिकाणी आदेश दिलेला आहे की जे कोण दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करा, त्यात कुणाला सोडायचा विषय येत नाही। संभाजी तलावाच्या अनुषंगाने पण विषय आला होता, त्याच्या बाबतीतला काय निर्णय ठरला आणि रोलिंग काय? संभाजी तलावचा जो विषय आला होता त्या टायमाला मला वाटतं प्रशासन काळामध्ये 2023 कोविड काळामध्ये तो विषय झालेला आहे। सभागृहाने त्यांनी या ठिकाणी सूचना मांडलेल्या आहेत, त्या सूचनाला आम्ही या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि तो विषय सभागृह जे आहे सोलापूर शहरामध्ये जे पूर्वी जवळपास मला वाटतं 8-10 वर्षापूर्वी जे शहराला बसेस प्राप्त झाले होते त्या बसेसचे चीसी या ठिकाणी क्रॅक झाले होते असं आरटीओनी या ठिकाणी शेरा मारल्यानंतरनं महानगरपालिकेतील त्या टायमाला जे कोण अधिकारी होते त्या ठिकाणी कोर्टामध्ये हे कॅवेट दाखल करून या ठिकाणी अनेक बसेसचे चेसी क्रॅक झाले होते, दोषींवर कारवाई व्हावी म्हणून आपण कोर्टात धाव घेतली होती, त्या कंपनीच्या विरोधात आपण धाव घेतली होती आणि तो प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आजपर्यंत तो विषय चाललेला आहे। फक्त आपण आज कोर्टाने या ठिकाणी आदेश दिले होते की तो जो आपला व्याज वाढत चालला होता म्हणून आपण 31 कोटी या ठिकाणी आयुक्तांनी प्रशासन काळामध्ये भरलेले आहेत, जेणेकरून आज ती रक्कम मला वाटतं 51 कोटीपर्यंत आजपर्यंत आपले पैसे त्या ठिकाणी गेलेले आहेत। तर जे कोण अजून आपण सांगितलं आयुक्तांना दोषी जे कोण त्या टायमाला अधिकारी असेल त्या सर्वांवर या ठिकाणी गुन्हे दाखल करा, या ठिकाणी आम्ही आधीच सांगितले ना, आता पण हा विषय बोर्डावर आला असताना आम्ही असेच आदेश आपण आयुक्तांना दिलेले आहेत। आयुक्त गुन्हेगार यांचा देखील संदर्भ घेणार जे कोण असेल ते संभाजी महाराज तलावाच्या संदर्भातल्या जी काही कामं झाली होती, राष्ट्रीय सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत तिथं जवळपास 12 कोटी रुपयाचा निधी खर्ची पडला होता। या संदर्भातला विषय ज्यावेळेस सभागृहात आला त्यावेळेस त्यांनी या सगळ्या संदर्भात शंका व्यक्त केली। हे काम जवळपास 2023ला पूर्ण झालं होतं, या कामाची चौकशी करण्यात यावी असा आज महापौरांनी आदेश दिला। त्यानुसार आयुक्तांनी सांगितलं की आम्ही यापूर्वी याची एक समिती गठीत केलेली आहे, त्या समितीच्या मार्फत
सर्व यामध्ये कोण कोण दोषी आहेत आणि आम्ही काही मुद्दे सांगितले, त्या मुद्द्यांवर आम्हाला म्हणजे गाळ जो काढलेला आहे ते 8.5 कोटी रुपयाचा जो गाळ काढला आहे, ते गाळाची क्वांटिटी आपण कशी धरली किंवा ते बरोबर आहे का, या सगळ्या गोष्टी ची शहानिशा होऊन या दोषींवर कारवाई व्हावी असं आम्ही सांगितलेलं आहे. तसंच तत्कालीन संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर यांना त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि त्याचबरोबर 60 कोटी रुपयाचा एक DPR तयार करण्यात आलेला आहे. त्या 60 कोटीतला एक पहिला जो टप्पा आहे, तो पहिला टप्पा माननीय देवेंद्रदादा कोटे यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि तो DPDCकडे पाठवण्यात यावं, तिथून तो निधी मिळू शकतो यासाठी सभागृहाकडे आला होता आणि त्या 5 कोटीच्या विषयासाठी आम्ही DPDCकडे मागणी. सभागृहामध्ये वाद झालेला पाहण्यात आलं. त्यांनी असं म्हणले की वर्षानुवर्ष तुम्ही भाजपमध्ये आहात, परंतु मला भाजप कळालं नाही. मी 8 महिने येऊन मला भाजप कळालं, त्यासाठी मी विकासाचा विषय मांडला. ते आनंद जाधव आणि किसन जाधव यांच्यामध्ये तो संवाद झाला, वाद नव्हता, संवाद होता आणि तो खेळीमेळीच्या वातावरणात होता, एकमेकाला समजून सांगत होते. त्याच्यातला वाद कुठला नाही, दोन्ही जाधवच आहे. पण ते म्हणाले की बाबा सभागृह काही पार्टी मीटिंग मध्ये झालेलं जे काय आहे त्याच पद्धतीचं रोलिंग असं झालं नाही असं आनंद जाधवांचं म्हणतो. नाही, त्या संदर्भात पार्टी मीटिंगमध्ये जे काही झालं आहे त्या संदर्भातलंच महापौरांनी निर्णय हे केलेला आहे. कारण शेवटी सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे महापौरांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी पार पाडले. नामविधानच्या बाबतीमध्ये शेवटीला तुम्ही एक उदाहरण केलं तेव्हा संबंधित खर्च हा संबंधित निधीतूनच खर्च झाला. कारण नामाविधानची एवढी प्रकरणं आलेत, त्या संदर्भातली आत्ता बजेटमध्ये आपण तरतूद केली नाही, तर ही तरतुदीसाठी ते विषय थांबू नये, महापुरुषांची नावं त्या चौकाला दिली जावीत. तर याची तरतुदीसाठी न थांबता आपण आपल्या वार्डवाईजमधनं त्याची तरतूद करावी अशी सूचना सभागृहाला केली.